Hello everyone and a very warm welcome to this session of our English class. मी मानसी एकदा परत या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण जी आपली पोयम आहे द वर्ल्ड इज माइन, म्हणजे हे जग सर्व माझं आहे, हेच आज आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइज पासून स्टार्ट करणार आहे. तर ह्याची वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस बिना आपण जास्त इकड तिकडच्या गोष्टी करता स्टार्ट करूया. चला बघूया आपण द वर्ल्ड इज माइन. सो स्टुडंट्स, एज ऑल ऑफ यू नो, टुडे वी आर स्टार्टिंग आवर युनिट 4. आज आपला युनिट 4 जो आपला लास्ट युनिट आहे तो स्टार्ट होतो आहे. आता तुम्ही अगदी कंबर कसूनच घेतली असेल अभ्यासाची, ह्याची मला खात्री आहे. तर आज आपला जो पोएम आहे द वर्ल्ड इज माइन, हे आपण सुरू करतोय वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस पासून. तर सर्वात आधी चिटचॅट लाईक ऑलवेज, गप्पा गोष्टींमध्ये फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस द फॉलोइंग टर्न बाय टर्न. तर ह्याच्यामध्ये काय आहे, 5 क्वेश्चन्स दिले आहेत. तर ह्यांना आपण डिस्कस करूया की काय क्वेश्चन आहे आणि काय त्याचे आन्सर्स येऊ शकतात. व्हॉट डू यू ऑफन कंप्लेन टू युअर पेरेंट्स एल्डर्स अबाउट? तुम्ही आपल्या पेरेंट्सशी, आई वडिलांशी किंवा एल्डर्स जे मोठे तुमच्या घरात आहे त्यांच्याशी काय नेहमी किंवा जास्त तर कंप्लेंट्स करतात, काय शिकायता करतात? तर असतं ना की भाई आपले मोठे आहे घरात, तर आपण आई वडिलांना म्हणतो माझ्याजवळ तर हेच नाहीये, माझ्याजवळ तर तेच नाहीये, आपल्याजवळ ज्या गोष्टी नाहीये आपण त्याची कंप्लेंट करतो. तर ह्याचा आन्सर काय असू शकतो? आय ऑफन कंप्लेन टू माय पेरेंट्स अबाउट द थिंग्स विच आय डोंट हॅव. त्या वस्तूंकरता कंप्लेंट करते किंवा करतो जे माझ्याजवळ नाही आहेत, आपण त्याच्याकरताच कंप्लेंट करतो. सेकंड क्वेश्चन इज नेम सम ऑफ द थिंग्स यू हॅव इन युअर पोझिशन विच युअर यंगर ब्रदर सिस्टर डज नॉट हॅव. म्हणजे काय की काही अशा वस्तूंचे नाव सांगा जे की तुमच्याजवळ आहेत पण तुमची बहीण, लहान बहीण किंवा लहान भाऊ जे कोणी आहे त्यांच्याजवळ ती गोष्ट नाही आहे. तर अशा गोष्टी तुम्ही सांगू शकता की सपोज तुमच्याजवळ मोबाईल असेल किंवा कोणची पण गोष्ट, कोणता टॉय असेल, कोणता गेम्सचं काही असेल है ना. तर अशा सगळ्या गोष्टींचे तुम्ही जे तुमच्याजवळ असेल त्याचं लिहू शकता की आय हॅव दिस थिंग्स, आय हॅव अ मोबाईल विच माय ब्रदर डोंट हॅव, माय ब्रदर डझंट हॅव. तर अशा प्रकारचा आन्सर लिहू शकताय. क्वेश्चन नंबर सी बघा, नेम वन थिंग दॅट ऍट प्रेझेंट यू आर क्रेविंग टू पोझेस मोस्ट ऑफ ऑल. एक अशी वस्तू लिहा जी आत्ता यावेळेस तुम्ही जे आहे तुम्ही त्याला घ्याय करता, तुम्ही चाहता की ती तुमच्याजवळ तुरंत येऊन जाय पण आता तुमच्याजवळ आहे नाही. तर अशी कोणची पण गोष्ट जी सपोज कुणाला कोणत्या गेमचा खूप इंटरेस्ट आहे पण त्याचं काही ऍक्सेसरीज त्याच्याजवळ नाही आहे, तर त्याच्याकरता होऊ शकतं. किंवा कोणी म्हणू शकतं की ऍट प्रेझेंट आय सिरियसली वॉन्ट अ लॅपटॉप किंवा अ कम्प्युटर, ठीक आहे ना, टू हॅव इट बाय माय ओन, म्हणजे की मला एक कम्प्युटर हवाय, मला लॅपटॉप हवाय. तर अशा प्रकारे सगळ्यांचे आपले विविध जे आहे नीड्स असतात ते त्या हिशोबाने लिहू शकतात. आता पहा डी मध्ये काय लिहिलंय, रीड द ट्रान्सलेटेड अरेबिक प्रोवर्ब गिव्हन बिलो अँड डिस्कस व्हॉट इट मीन्स टू कन्वे. इथे तुम्हाला हे दिसतंय, हे एक जे आहे ही ऍक्च्युली अरेबिक प्रोवर्ब आहे, म्हणजे अरेबिकची कहावत आहे, तिला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं गेलं आहे. तर ह्याला आपल्याला वाचून आणि ह्याचा अर्थ समजायचा आहे की ह्याचा काय अर्थ एक्झॅक्टली आहे. I complained that I had no shoes until I met a man who had no feet. तर म्हणजे की मी कंप्लेन केली, मी शिकायत केली की माझ्याजवळ तर जोडे नाहीये. अंटिल आय मेट अ मॅन हु हॅड नो फीट. तेव्हापर्यंत मी शिकायत करत राहिलो जेव्हापर्यंत मी अशा व्यक्तीशी नाही भेटलो, एका व्यक्तीशी भेटलो ज्याला की पायच नव्हते. तर तो कसली शिकायत करेल, त्याला तर बिचारायला पायच नाही. तर ह्याचा गूढ अर्थ काय निघाला की आपण आपल्या छोट्या छोट्या गोष्टींची कंप्लेंट करतो की माझं हे नाही, माझं ते नाही. पण अशा लोकांचं स्वतः ज्यांच्याजवळ अगदीच काहीच नाहीये, बेसिक नीड्स पण नाहीये, जसं की या प्रोवर्ब मध्ये दिसतंय ना की मी कंप्लेंट करत होतो की माझं तर जोडे नाहीये, पण मी तेव्हापर्यंत मी मग आपली कंप्लेंट सोडून दिली जेव्हा मी अशा माणसाला भेटलो ज्याच्याजवळ पायच नव्हते. तर ज्याचा बिचाराचा पायच नाहीये, तर तो जोडे कसे घालेल, जोड्यांची काय कंप्लेंट करेल. बघा नेक्स्ट आहे रीड द पोएम बिलो. एक पोएम दिलेली आहे खालती, आपण त्याला वाचूय. अँड फिल इन द गॅप्स चुझिंग द अप्रोप्रिएट वर्ड्स. इथे काही वर्ड्स दिले आहेत, त्यांच्याशी हे ब्लँक्स आपल्याला भरायचे आहेत. टू मेक इट मिनिंगफुल, एक मिनिंगफुल पोएम बनली पाहिजे. ऑल्सो सजेस्ट अ टायटल ऑफ युअर ओन, आणि ह्याच्याच बरोबर एक टायटल पण आपल्याला याला द्यायचं आहे. तर बघा ही पोएम, इथे शब्द दिले आहेत आर्स, फॉल, फ्लावर्स, एट ऑल, बर्थडे, इयर्स, टीयर्स आणि शेड्यूल्स. तर बघा, काउंट युअर गार्डन बाय द. आता गार्डन मध्ये तर काय असतं, गार्डन मध्ये असतं फ्लावर्स. सो काउंट युअर गार्डन बाय द फ्लावर्स, म्हणजे आपला जो गार्डन आहे, बाग बगीचा आहे, त्याला
फुलांनी काउंट करा, त्यांना फुलांनी मोजा. नेव्हर बाय द लीव्स दॅट, आणि कधीच त्या लीव्स ज्या पत्ते असतात त्याच्याबरोबर नका काउंट करू, ज्या नेव्हर बाय द लीव्स दॅट फॉल करतात ना, जे पत्ते असतात ते पडतात. सो काउंट युअर गार्डन बाय द फ्लावर्स, नेव्हर बाय द लीव्स दॅट फॉल. काउंट युअर डेज बाय गोल्डन. आता आपले जे दिवस आहेत ते गोल्डन, काय गोल्डन होऊ शकतं याच्यातनं? गोल्डन आर्स. पहा, फ्लावर्स आणि आर्स हे रायमिंग पण होत आहे. सो काउंट युअर डेज बाय गोल्डन आर्स. आपले जे तास, आपले जे दिवस आहेत ते गोल्डन, जे तुमचे तास आहेत त्याच्यापासून मोजा. डोंट रिमेंबर क्लाउड्स ऍट ऑल. तर म्हणजे जे क्लाउड्स आहे, म्हणजे जीवनावर तुमच्या जे दुःखाचा समय येतो त्याच्याशी कधी पण त्यांना कधीच लक्षात नका ठेवू. सो आता ह्याचे 4 लाईनी काय झाल्या? काउंट युअर गार्डन बाय द फ्लावर्स, नेव्हर बाय द लीव्स दॅट फॉल, काउंट युअर डेज बाय गोल्डन आवर्स, डोंट रिमेंबर क्लाउड्स एट ऑल. तर फॉल आणि एट ऑल हे पण एक झालं, आणि फ्लावर्स आणि आर्स हे पण एकासारखं झालं. आता नेक्स्ट 4 लाईन्स बघूया. काउंट युअर नाईट्स बाय स्टार्स, नॉट. आता आपले ज्या रात्री आहेत, त्या जे रात्र आहेत त्या स्टार्स म्हणजे सितारे जे आहेत त्यांच्याशी काउंट करा, नॉट. आता इथे काय होऊ शकतं? हे 4 शब्द तर झाले, आता हे पुढचे 4 शब्द आहेत. नाईट्स बाय, काउंट युअर नाईट्स बाय स्टार्स, नॉट शॅडोज. म्हणजे रात्री आपली जी शॅडो दिसते, नाही दिसत, त्याच्याशी नाही आपल्याला काउंट करायचंय. काउंट युअर लाईफ विथ स्माइल्स, नॉट टीअर्स. ओके, परत सांगते. काउंट युअर नाईट्स बाय स्टार्स, नॉट शॅडोज. काउंट युअर लाईफ विथ स्माइल्स, नॉट टीअर्स. म्हणजे आपली लाईफ जे आहे, आपलं जीवन हे किती तुम्ही हसले याच्याशी तुम्ही काउंट करा, याच्याशी मोजा, ना की आपल्या अश्रूंची किती तुम्ही रडले. अँड विथ जॉय ऑन एव्हरी इयर्स. ठीक आहे, म्हणजे की तुमच्या प्रत्येक वर्षी तुम्ही किती प्रसन्न राहिले. काउंट युअर एज बाय फ्रेंड्स, नॉट. ओके, अँड विथ जॉय ऑन एव्हरी बर्थडे, काउंट युअर एज बाय फ्रेंड्स, नॉट इयर्स. अशा प्रकारे होईल. आता याला परत सांगते. काउंट युअर नाईट्स बाय स्टार्स, नॉट शॅडोज. काउंट युअर लाईफ विथ स्माइल्स, नॉट टीअर्स. अँड विथ जॉय ऑन एव्हरी बर्थडे, काउंट युअर एज बाय फ्रेंड्स, नॉट इयर्स. तर हे ह्याचं पूर्ण पोयम बनली. आता ह्याचं आपण जे आहे एक काय द्यायचं टायटल? तर टायटल आपण देऊ शकतो थिंक पॉझिटिव्ह, बी हॅप्पी. म्हणजे की पॉझिटिव्ह सोचा आणि प्रसन्न राहा. आता इथे खालती एक टेबल दिलेली आहे. व्हॉट मेक्स मी एक्स्ट्रीमली हॅप्पी. म्हणजे अशा काय वस्तू आहे ज्याने की मी खूप प्रसन्न होतो, किंवा व्हॉट मेक्स मी एक्स्ट्रीमली सॅड, आणि अशा काय चीज आहे ज्याने की मी खूप जास्त दुखी होऊन जाते. तर एक्स्ट्रीमली हॅपी तुम्ही कोणत्या गोष्टी होतात? वेन एव्हर एनीबडी अप्रिशिएट्स मी, जेव्हा माझी कोणी खूप तारीफ करतं तर मला चांगलं वाटतं. अँड व्हॉट मेक्स मी एक्स्ट्रीमली सॅड, तर अशाच प्रकारे होऊ शकतं की वेन एव्हर एनीबडी क्रिटिसाइजेस मी, माझी जेव्हा क्रिटिसाइज होते तेव्हा मी सॅड होऊन जातो. तर हे तुम्ही पॉइंट्स सोचा आणि लिहा की काय वस्तू आहे ज्याने की तुम्ही प्रसन्न होता आणि काय वस्तू ज्याने की तुम्ही दुखी होता. मेक द वर्ल्ड अ हॅपी प्लेस बाय चेंजिंग नेगेटिव्ह थिंग्स इनटू पॉझिटिव्ह वन्स. ह्या जगाला एक जे आहे हॅपी प्लेस बनवा, म्हणजे खूप सुखाची जागा बनवा. हे बा, इथे सगळे सॅड वर्ल्ड आहे. सॅड वर्ल्ड म्हणजे नेगेटिव्ह गोष्टी आहेत, आणि हा हॅपी वर्ल्ड आहे, ह्याच्यात सगळे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचं पॉझिटिव्ह करायचं आहे. तर ह्याच्याने हा हॅपी वर्ल्ड बनून जाईल. जसं की पाहिजे सॅड वर्ल्ड मध्ये काय आहे? हेट्रेड, इनजस्टिस, पॉवर्टी, इंटॉलरन्स, सेल्फिशनेस, फिअर, जेलसी, एनमिटी, डिफरन्सेस, अनरेस्ट, डर्ट आणि सॉरो. हॅपी वर्ल्ड मध्ये काय काय होईल? हेट्रेड आहे तर इथे काय होईल? लव्ह. हेट्रेड, लव्ह. इनजस्टिस, जस्टिस. पॉवर्टीचं काय होईल? रिचनेस, म्हणजे की खूप सगळे श्रीमंत राहतील. इनटॉलरन्स तर टॉलरन्स. सेल्फिशनेस, सेल्फलेसनेस. हॅपी वर्ल्डचे सगळे झाले. फिअर तर करेज. जेलसी, जर कोणाला जेलसी असते तर ते सॅड वर्ल्ड आहे. आणि हॅपी वर्ल्ड मध्ये काय होईल? अप्रिसिएशन राहील, की आपण जेलस नाही करू, आपण त्याला अप्रिशिएट करू. मग एनमिटी आहे. एनमिटी म्हणजे काय? शत्रुता. तर फ्रेंडशिप. डिफरन्सेस आहे जर कोणामध्ये, तर डिफरन्सेस नाही राहतील हॅपी वर्ल्ड मध्ये, सगळे युनिटी राहिले. अनरेस्ट म्हणजे खूप जास्त विचलित, तर रेस्ट म्हणजे सगळे आरामाने राहतील. डर्ट आहे तर क्लीनलीनेस राहिले, आणि सॉरो आहे तर हॅपीनेस राहिले. तर अशा प्रकारे हे सॅड वर्ल्ड आणि हॅपी वर्ल्डचे हे दोन जे आहे प्लेस दिले. तर तुम्हाला हे सोचायचं आहे की तुम्ही कशा वर्ल्ड मध्ये राहण्याच्या, एका सॅड वर्ल्ड मध्ये किंवा एका हॅपी वर्ल्ड मध्ये. सो नाव वी विल सी द इंग्लिश वर्कशॉप. एक्सरसाइज नंबर 6, क्वेश्चन नंबर 6 जो आहे तुमचा आहे
पिक फ्रॉम द पोएम लाईन्स विच कंटेन द फिगर्स ऑफ स्पीच. तर आपल्याला पोएम मधनं अशा लाईनी काढायच्या आहेत ज्याच्यात की हे जे फिगर ऑफ स्पीच सांगितले गेले आहेत ते असले पाहिजे. फर्स्ट आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन मध्ये काय असतं, ऑर्डर सगळा बदलून दिला जातो. बघा इन्व्हर्जनचं काय आहे याच्यात, टुडे अपॉन अ बस आय सॉ अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. तर हा दिस इज इन्व्हर्जन. द करेक्ट ऑर्डर ऑफ द सेंटेन्स वुड बी, करेक्ट ऑर्डर काय राहिले, आय सॉ अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल अपॉन अ बस टुडे. जर आपण एक स्टेटमेंट देतो आहे तर अशा प्रकारचं राहील. पण इथे इन्व्हर्जन मध्ये काय झालंय, सगळा ऑर्डर उलट पुलट करून दिलाय. टुडे अपॉन अ बस आय सॉ अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. नेक्स्ट इज इंटरोगेशन. इंटरोगेशन तर आय थिंक की तुम्ही आरामाने ओळखू शकता जिथेही कोणता क्वेश्चन असेल. आय स्टॉप्ड अ मोमेंट देन आय सेड व्हाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. ठीक आहे, ह्याच्यात एक क्वेश्चन आलाय, क्वेश्चन मार्क असतो त्याच्यामध्ये, तर हे तुम्ही आरामाने इंटरोगेशन आहे हे ओळखू शकताय. नेक्स्ट आहे ओनोमेटोपोइया. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. ठीक आहे, सो दिस इज ओनोमेटोपोइया, की देवाशी गोष्टी चालल्या आहेत. ठीक आहे, ओनोमेटोपोइया मध्ये काय असतं की देवाशी किंवा अशा ह्याच्याशी गोष्टी चालतात. एपोस्ट्रॉफी मध्ये एपोस्ट्रॉफीचं साईन जिथेही असेल दॅट इज एपोस्ट्रॉफी. तर हीच जी लाईन आहे ती एपोस्ट्रॉफी मध्ये पण चालून जाईल. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. सो आता हे आपण पाहिले की कशा प्रकारे फिगर ऑफ स्पीच आपण ओळखले. नेक्स्ट आहे पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन इमेजरी. आपल्याला पोएम मधनं 4 लाईन्स काढायच्या ज्यात की इमेजरी असेल. इमेजरी तुम्हाला मागच्या जेव्हा आपण पोएम वाचली होती तेव्हा सांगितलं होतं की ज्याच्याने काय होतं की आपण कल्पना करू लागतो, आपल्याला असं दिसू लागतं काही जे पोएटनी म्हटलेलं आहे आपल्या डोळ्यासमोर येऊ लागतं दृश्य. आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. आय सॉ हर हॉबल डाऊन द एसल. तर या लाईनीमध्ये आपल्याला अशी कल्पना होऊ लागते की आपणही एक सुंदर मुलगी पाहिली आहे जिचे की सिल्किन हेअर होते, खूप सुंदर केस होते आणि हॉबल डाऊन द एसल म्हणजे की ती अशी लंगडावून चालत होती. आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्लू म्हणजे एक निळ्या डोळ्यांच्या मुलाला मी पाहिलं. विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो. ठीक आहे, की मी सनसेटचा जो ग्लो आहे जेव्हा सूर्य अस्त होतो तेव्हाचा जो ग्लो आहे अशा डोळ्यांनी पाहिला. आणि विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वुड नो. तर हे सगळे जे आहे हे कसले आहे, इमेजरीचे जे आहे एक्झाम्पल्स आहेत. क्वेश्चन नंबर 8 आहे कंपोज अ डायलॉग बिटवीन 3 ऑफ युअर फ्रेंड्स. तुम्हाला 3 आपले असे मित्रांचं डायलॉग इथे रायटिंग करायची आहे. डायलॉग रायटिंग तुम्हाला एक्सरसाइज जी आहे एक्झाम्स मध्ये येते. वन इज अनेबल टू वॉक. एक जे आहे तो चालू नाही शकत वॉक प्रॉपरली. द सेकंड वन कांट हिअर प्रॉपरली. एक नीट ऐकू नाही शकत. अँड द थर्ड वन कांट सी दिस ब्युटिफुल वर्ल्ड. आणि तिसरा जो आहे तो पाहू नाही शकत. म्हणजे तिघे मित्रापैकी एक चालू नाही शकत, एक ऐकू नाही शकत आणि एक जे आहे जो पाहू नाही शकत. तर असे 3 आहेत. राज. आता आपण 3 नावं दिली आहेत इमॅजिनरी. राज, जॅक आणि अली असे 3 नावं दिलेत आपण. तर बघा राज, डू यू नो हाऊ मेनी प्रॉब्लेम्स आय हॅव टू फेस व्हेन आय डिसाइड टू गो एनीवेअर. तुला माहितीये की मला किती प्रॉब्लेम होते जेव्हा मी कुठे जायचं सोचतो. जॅक, आय कांट हिअर एनिथिंग. तर जॅकला ज्याला की नीट ऐकू नाहीये सगळं व्यवस्थितपणे, तर तो म्हणतो की मला काही ऐकू नाही येते. अली म्हणतो सो सॅड यू बोथ कांट वॉक ऑर हिअर. तर अली म्हणतो की किती दुःखाची गोष्ट आहे की तुम्ही दोघं चालू किंवा ऐकू नाही शकत. बट माय प्रॉब्लेम इज मोर सिरियस. पण माझी प्रॉब्लेम तुमच्या दोघांपेक्षा जास्त मोठी आहे. देन योर्स. यू नो आय कांट सी दिस ब्युटिफुल वर्ल्ड. कारण की मी तर हे जग बघूच नाही शकत. म्हणजे अली जो आहे ही इज व्हिज्युअली इम्पेअर्ड, तो पाहू नाही शकत. आणि राज जो आहे तो फिजिकली चॅलेंज आहे म्हणजे की त्याला तो चालू नाही शकत ढंगसे. आणि जॅक जो आहे तो हिअरिंग इम्पेअर्ड आहे, त्याला ऐकू नाही येत नीट. जॅक म्हणतो नो डिअर आय कांट हिअर बट आय कॅन वॉक. तर जॅक म्हणतो की नाही मी ऐकू नाही शकत पण मी चालू शकतो. राज म्हणतो बट आय कांट वॉक लाईक यू. पण मी तुझ्यासारखं चालू नाही शकत. राज म्हणतो बट आय कॅन हिअर अँड स्पीक. पण मी जे आहे बोलू शकतो आणि ऐकू पण शकतो. म्हणजे एक वस्तू नाहीये पण बाकीच्या वस्तू आहे, प्रत्येकामध्ये एक एक कमी आहे. तर हे कमी हे लोक एकामेकाशी बोलून आणि जे आहे कसे सॉल्व्ह करतात बघा. अली म्हणतो सी ऑल ऑफ अस लॅक समथिंग इन आवर लाईफ. की बघ आपण सगळे जे आहे आपल्या लाईफमध्ये काही ना काही लॅक करतो, आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काही कमी आहे. इफ वी कम टुगेदर, जर आपण एका बरोबर येऊ, वी विल बी ऑफ ग्रेट हेल्प टू इच अदर. तर आपण एकामेकाची खूप हेल्प करू शकतो. राज म्हणतो यू आर ऍब्सोल्युटली राईट. तू एकदम बरोबर म्हणतोय.
इफ जॅक अँड यू टेक मी ऑन युअर बॅक, जर तू आणि जॅक मला आपल्या बॅकवरती बसवून घ्या, आय विल डिस्क्राईब दिस ब्युटिफुल वर्ल्ड टू यू. म्हणजे राज जो की पायाने नीट चालू नाही शकत, तो म्हणतो की तुम्ही मला आपल्या खांद्यावरती बसवून घ्या, मी तुम्हाला आपला हे जे जग आहे हे डिस्क्राईब करेन. जॅक म्हणतो, आय एम स्ट्रॉंग एनफ टू कॅरी यू, बट हाऊ कॅन आय हिअर व्हॉट यू से. जॅक म्हणतो की मी तुला बसवून तर घेईन खांद्यावरती, पण मी तुला ऐकेन कसं आहे. अली म्हणतो, डोंट बी डिसअपॉइंटेड, तू निराश नको हो, राज कॅन स्पीक अँड सी दिस ब्युटिफुल वर्ल्ड. आय एम गुड एट युझिंग ऑफ माय हँड्स अँड फेशियल इमोशन. तर तो म्हणतो की राज बोलू शकतो आणि पाहू शकतो, आणि मी जे आहे मी आपले साईन लँग्वेजनी मी तुला समजावून देईन, आणि आपल्या फेशियल इमोशन्सनी की तो काय म्हणतो आहे. म्हणजे की तो ऐकू नाही शकत तर तो अशा प्रकारे सांगून देईल. डोंट वरी, यू कॅन अंडरस्टँड व्हॉट वी मीन टू से बाय आर एक्सप्रेशन्स अँड जेस्टर्स. तर तो म्हणतो की तू घाबरू नकोस, तू आमच्या एक्सप्रेशन्स वरनं, आमच्या भावांवरनं तू समजू शकतो की आम्ही काय म्हणणं चाहतोय. राज म्हणतो, दॅट्स गुड, हे खूप चांगलं आहे. इफ वी हेल्प इच अदर वी कॅन अंडरस्टँड व्हॉट आवर टीचर्स टीच अँड आवर फ्रेंड्स से. तर राज म्हणतो की हो, हे खरंच खूप चांगलं आहे. जर आपण एकामेकाची मदत करू तर आपण समजू शकतो की आपले टीचर्स काय म्हणतात आहेत आणि आपले मित्र एकामेकाशी काय बोलतात आहेत. जॅक अँड अली ह्याच्यावरती म्हणतात, ऍब्सोल्युटली राईट, बिलकुल खरं म्हणतोयस तू. लेट्स कम टुगेदर अँड मेक आवर लाईफ इझी. तर चला आपण एका बरोबर राहूया आणि एकामेकाची मदत करून आपली जे जीवन आहे त्याला इझी करूया. एन्जॉयबल, स्मूथ, सिक्युअर अँड फेवरेबल. अशा प्रकारे आपण जीवन आपलं एन्जॉय करू शकतो, स्मूथ होईल, आपण सुरक्षित राहू आणि आपल्याला सगळं जीवनाचे आनंद मिळतील. तर अशा प्रकारे राज, जॅक अँड अलीचं आपण एक जे आहे कन्व्हर्सेशन पाहिलं, की सर्वात आधी ते लोक आपलं आपलं म्हणतात की कसे लॅक करतात आणि त्यानंतर त्याचं सोल्युशनही काढतात. तर अशा प्रकारे आज आपण मेन डायलॉग रायटिंग शिकलो, आणि जे आहे वॉर्मअप एक्सरसाइजेस होती ती खूप चांगल्या होत्या, त्या तुम्हाला नीट समजल्या आल्या असतील. आजचा आपला सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.